नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भाई स्लीव्ज कशा पद्धतीने लावायची. तर स्लीव्ज तर कशा पद्धतीने लावायची ह्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर आज आपण बघणार आहोत की अंडरग्राऊंड स्लीव्ज कशा पद्धतीने लावायची. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जणांकडं ब्लाऊजची साधी शिलाई मशीन असते ब्लाऊज शिवण्यासाठी, पण ओव्हरलॉक करण्यासाठी ओव्हरलॉकची मशीन नसती. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर हे जे सुतं निघत असतात ना, ते फिनिशिंग खूप खराब दिसतं आणि तुम्ही जर भाई जोडली तर खूप खराब दिसतं. तर हे अजिबात सुतं दिसू नये आणि फिनिशिंग खूप परफेक्ट अँड प्रोफेशनल पद्धतीनं वाटावं, ह्यासाठी मी तुम्हाला अंडरग्राऊंड भाई कशा पद्धतीनं लावायची हे शिकवणार आहे आज. तर हे बघू शकता, हे वरचं पूर्ण मेन कापड आहे, ह्याची भाई मी कटिंग करून घेतलेलं आहे. हे अस्तरचं कापड आहे. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, मध्य मी काढून घेतलेला आहे. तर बघू शकता इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी बरोबर अशी भाई ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की स्लीव्ज कुठपर्यंत पुरते आणि तिथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची. तर इथून चालू करायची टीप मारायला. तर बघू शकता अशी व्यवस्थित एक पाव इंच अंतर ठेवून, पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिस्तीत मारून घ्या. अजिबात भाई जी आहे ना ती ओढू नका, शिस्तीत आणि अलगद लावा. कारण भाई जर तुम्ही खेचून लावली तर बऱ्याच वेळा रिंकल्स येतात. त्यामुळे शिस्तीत एकसारखा अंतर ठेवून आपल्याला भाई लावून घ्यायची आहे. तर बघू शकता ही मी असे सिंगलच लावून घेतलेली आहे एक साईड असं. आता आपण काय करणार आहोत, अस्तर जोडून घेणार आहोत. अस्तरला पण तसंच करायचं आहे. मध्यभागी बरोबर आपल्याला असं हे ठेवायचं आहे अस्तर, आणि ते पण चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित, आणि नंतर तिथून आपल्याला टीप मारायला सुरुवात करायची आहे. तेही अंतर एकसारखं व्यवस्थित ठेवा. जेवढा आपण वरच्या साईडला धरलेला आहे ना तेवढंच अंतर आपलं ठेवा. दोन्ही जे मध्य आहे ना अस्तरचं कापडाचं आणि मेन कापडाचं, तर तो व्यवस्थित एकसारखा आला पाहिजे. जर कमी जास्त झालं तर आपल्या भाईचं हे होऊ शकतं, म्हणजे फिटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते व्यवस्थित आणि शिस्तीत. तर आता बघू शकता आपण ह्या दोन भाया जोडून घेतलेल्या आहेत, म्हणजे हे कापड आणि खालचं अस्तरचं कापड. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता किती फिनिशिंग सहित आपलं जोडल्या गेलेलं आहे व्यवस्थित. तर आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता आपण पूर्ण ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे. तर हे इथून आपण योगपट्टीला कसं उलटवून घेतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. तर आता ही सरळ अशी टीप मारून घ्या. तर इकडून किंवा इकडून पूर्ण ब्लाऊज आपला असा बाहेर काढून घ्या व्यवस्थित. तर आता ही पूर्ण भाई मी उलटवून घेतलेली आहे, जसं तुम्हाला दाखवलं तसं. आता काय करायचं आहे आपल्याला, इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर आपली ह्या साईडची तर भाई जोडून झालेली आहे. तर आता आपण डाव्या साईडची भाई जोडून घेऊया. तर ही बघू शकता ही आहे आपली डावी साईड. तर भाई जोडण्याच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित कुठं कमी जास्त कापड होत असेल तर ते आपल्याला लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. कुठं सुतं निघालेली असतील तर ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता ही आहे आपली डावी साईड.
तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, तसं त्या ह्याला मार्किंग जसं केलं होतं तसं मी ह्या पण साईडला मार्किंग केलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे मध्यभागी बरोबर. तर काय करायचं आहे आपल्याला, आणि तुम्ही जर नवीन आत्ताच जस्ट शिकत असाल तर तुम्ही पिन्स वगैरे लावून घ्या, कारण पिन्स लावलं तर निदान ते कापड सरकणार नाही, नाहीतर मग काय होतं बऱ्याच वेळा कापड सरकतं. त्याला पण आपल्याला अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित भाई कुठून बसली. आता इथून आपल्याला पाठीमागून जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता असंच आपल्याला शिस्तीत शिस्तीत व्यवस्थित आपल्याला न भाई खेचता असं अलगद अलगद आपल्याला भाई जोडायची आहे. एकसारखा अंतर ठेवून मध्यभागी बरोबर हा मध्यभाग शोल्डरच्या इथं आला पाहिजे, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अशी एकसारखी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता अंडरग्राऊंड भाई जोडताना आपल्याला डबल टीप मारायची गरज नाही, कारण डबल टीप ऑलरेडी होतीच. तर बघू शकता हे अशा पद्धतीनं मी सिंगल अगोदर कापड हे जोडून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे अस्तर आपण जसं मध्ये काढलेलं आहे त्याला ह्याला पण मार्किंग करून घेतलेलं आहे, तसं बरोबर हे मध्ये असं मार्किंगचा इथं ठेवायचं आहे. त्याला पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की भाई कुठपर्यंत व्यवस्थित बसते, आणि तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. एकसारखं अंतर, जशी वरची टीप ज्या अंतरावर आहे त्याच अंतरावरती आपल्याला अस्तरची पण टीप मारून घ्यायची आहे. अंतर एकसारखं ठेवा म्हणजे आपलं फिनिशिंग खूप सुंदर येतं. जरा जरी आपली टीप मारताना कमी जास्त झाली तर खूप खराब फिनिशिंग आपलं येतं. तर प्रॅक्टिस जर जसं करा तसं तुम्हाला नक्कीच परफेक्ट भाई जोडायला आणि ब्लाऊज शिवायला जमणार आहेत. फक्त प्रॅक्टिसची गरज असते. तर बघू शकता, तर मी इकडून भाई आणि इकडून वरचं कापड मी जोडलेलं आहे, मेन आपलं कापड. तर आता आपल्याला उलटून घ्यायचं, त्यासाठी आपल्याला पूर्ण ब्लाऊज असा आतल्या साईडला ठेवायचा आहे आणि बरोबर इथून टीप मारायला चालू करायचं आहे. तर व्यवस्थित अशी आपण जशी योगपट्टी उलटवून घेतो ना त्याच पद्धतीनं आपल्याला त्या भाई उलटवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे. पूर्ण हे कापड आतल्या साईडला ढकलून आपल्याला ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर आता पूर्ण आपण हे कापड व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत काढून घेऊया बाहेर. तर बघू शकता मैत्रिणींनो, कुठंही आतल्या साईडला कुठं शिलाई दिसते का बघा, व्यवस्थित आलेलं आहे फिनिशिंग. तर आतल्या साईडला तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तर कुठंही काहीही आपलं दोरे दिसत नाही, सुतं दिसत नाही आहेत. जर तुमच्याकडं खरंच ओव्हरलॉक मशीन नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं अंडरग्राऊंड स्लीव्ज नक्की लावू शकता. वरच्या साईडला पण बघा कुठंही काहीही खेचाखेची झालेली नाही, व्यवस्थित असं सुपेरियर आणि फिनिशिंग सहित आपली भाई लावल्या गेलेली आहे. तर दिसतच असेल तुम्हाला. तर नक्की ह्या पद्धतीनं ट्राय करून बघा. अगदी सुपेरियर आणि फिटिंगलासुद्धा खूप सुंदर बसते, कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती. तर आतल्या साईडला आणि बाहेर दोन्ही बाह्या तुम्हाला मी कशा पद्धतीनं जोडायचं आणि कशा पद्धतीनं उलटवून घ्यायचं इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर नक्कीच तुम्ही ही पद्धत तुमच्या ब्लाऊजवरती वापरून बघा. नक्कीच खूप सुंदर आतूनसुद्धा ब्लाऊज तुमचा दिसणार आहे. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.